कपिल पारवे आणि सुनील पाटील सर दोन अंपायर. यावेळेस मात्र चेंडू सरळ जाईल, सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. रमेश लाईटवाला कुठे असेल त्यांनी संपर्क करावा. रमेश लाईटवाला. पहिला डॉट चेंडू या ठिकाणी टाकला जातोय. जितू 11 जय हनुमान नेरे आणि दुसऱ्या बाजूला आहे ती युवा स्पोर्ट्स नांदगाव. या दोन टीम दरम्यान सुरू असलेली मॅच. पहिला चेंडू डॉट. चांगला चेंडू होता, घरंगळ चालला मिड विकेट आणि वाडीच्या मध्ये. क्षेत्ररक्षक येतो चेंडूच्या खाली. जोपर्यंत येऊन चेंडू उचलेल तोपर्यंत मात्र एक धाव पूर्ण केली जाईल. बघायला लागेल ते प्रॉपर जाऊन बघायला लागेल आणि मग मी तुम्हाला सांगतो. मी जाईन आणि बघून सांगतो तुम्हाला. चालेल, मी सांगतो, बघून सांगतो. ओके. हां हां. दोन चेंडूंचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या आतापर्यंत झाली आहे. आमचे साथी स्कोरर सांगतायत एक धाव. जितू 11 जय हनुमान नेरे. डाव्या हाताचा फलंदाज. मोठा फटका. आल्या आल्या चेंडू सरळ लॉंग ऑनच्या डोक्यावरून मारण्याचा प्रयत्न आणि चेंडू सरळ जातो लॉंग ऑफ सीमारेषे पलीकडे. 4 धावांसाठी पहिला चौकार मिळतोय स्ट्रायकर एंडला असणाऱ्या आदित्य म्हस्करला. प्रवीण चोरगे आणि आदित्य म्हस्कर ही नेरे टीमची सलामीची जोडी. 5 धावा धावफलकावरती आपण बघतोय. डीजे आमचे सुंदर सुंदर इथे गीते वाजवत आहेत. जितू 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर 5 धावा. चला स्पीडअप घ्या पंच, आपल्याला वेळेचं बंधन आहे. प्लीज टीम नांदगावला विनंती असेल की आपण वेळेचं बंधन पाळायचं. चांगला यावेळेस क्रॅकिंग स्ट्रोक मारलाय थर्डमॅन आणि पॉइंटच्या मधून चेंडू गोळीच्या वेगानं. हा म्हणता सीमारेषे पलीकडे लगातारचा आदित्य म्हस्करच्या बॅट मधनं हा दुसरा चौकार. स्वर्गात चांगला स्ट्रोक मारलाय बॅकफुट लावून पॉइंट आणि थर्डमॅनच्या मधून 4 धावा. आदित्य म्हस्कर चांगली बॅटिंग करतोय. आता पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेने चेंडू ढकलला. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न डीप मिड विकेटला. इथे 2 धावा पूर्ण केल्या जातील आणि 2 धावांच्या बरोबरीने टीमची चांगली सुरुवात झाली आहे. ती जितू 11 जय हनुमान नेरे संघाची 11 धावा बिनबाद. एक चांगली सुरुवात या मैदानावरती पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा खेळ अजूनही सुरू आहे. टॉस जिंकलाय नांदगाव टीमनं. पहिल्यांदा निर्णय घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय ते अर्थातच नेरे संघाला. सलामीची जोडी अजूनही मैदानावरती अगदी सुरक्षित आहे. प्रवीण चोरगे नॉन स्ट्रायकर एंडला 2 चेंडू खेळले, त्याने एक धाव मात्र घेतली आहे आणि आदित्य म्हस्करनं 3 चेंडू 10 धावा पूर्ण केल्यात. आदित्य चांगली बॅटिंग करतो. इथे ऑनच्या रिझर्व्हमध्ये क्षेत्ररक्षक येतोय. चेंडूला उचलेल तोपर्यंत मात्र एक धाव घेतली जाईल. 12 धावा धाव फलकावरती. खूप चांगलं आयोजन आपण पाहतोय. तळोजा धमाका अर्थातच ही MLA ट्रॉफी 2026. पहिलं षटक इथे संपलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 12 अशी दमदार सुरुवात केली आहे टीम नेरे संघाने. दोनच्या सरासरीने 12 धावा. चांगली सुरुवात इथे आपण बघतोय टीम तळोजाच्या या नाईट मॅच मध्ये अर्थात नेरे टीमची. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा आल्या त्या 12. नवीन गोलंदाज यावेळेस येतोय तो मयूर पाटील फडके. मयूर फडके पहिल्या षटकामध्ये आला गोलंदाज. साईनाथ मुकादम ज्यानं धावा खर्च केल्या 12 आणि यानंतर युवा स्पोर्ट्स नांदगाव टीमचा गोलंदाज मयूर फडके. शेट्टू 11 युवा स्पोर्ट्स नांदगाव. स्ट्रायकर एंडला या वेळेला पुन्हा एकदा डाव्या हाताचा फलंदाज. एंड आता चेंज होईल अर्थात तळोजा एंड कडनं गोलंदाजी होईल आणि आदित्य म्हस्कर असेल स्ट्रायकर एंडला, जो वैयक्तिक 11 धावांवरती खेळतो 4 बॉलमध्ये.
चांगला चेंडू खांद्याचा उपयोग केला जातोय. चांगला गोलंदाज होता चेंडू, परंतु पंचाचा वाईट चेंडूचा इशारा आला. अतिरिक्त उसळी या चेंडूने घेतली आणि अवांतर धावेनं आपल्या धावत संख्येचं खातं इथे खुलं झालंय. धावफलकावरती धावा आहे त्यात 13. पहिला चेंडू टाकलाय वाईट गोलंदाज मयूर फडके या गोलंदाजांनी. साथी स्कोरर आमचे गुलशन पाटील चांगली माहिती सांगत असताना आमच्या बरोबर संदीपजी पाटील, जहीर पटेल. इथे चेंडू जाईल हवेमध्ये, स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली आलाय तोपर्यंत मात्र एक धाव घेतली जाते आणि एका धावेच्या बरोबरीने आता हळूहळू धावा वाढतायत. 14 धावा धावफलकावरती आतापर्यंत लागल्यात. 14 धावा. शांत असं वातावरण, आक्रमण पाहायला मिळत नाहीये. पहिल्यांदा 2 चौकार मारले आदित्यनं, परंतु प्रवीण चोरगेकडनं खूप मोठ्या अपेक्षा टीम नेरेला, कारण एक आक्रमक खेळाडू आहे आणि बरीचशी मैदानं या खेळाडूने गाजवली आहेत. तो मात्र आता स्ट्रायकर एंडला उभा आहे. तर गोलंदाजीसाठी मयूर फडके ज्यानं पहिला चेंडू वाईट टाकला आणि त्यानंतर मात्र एक धाव मिळतीये. अशा रीतीने टीमची धावत संख्या झाली ती 14. ओ चांगला चेंडू होता, इथे फिरून खेळायचा होता परंतु वेगाने टाकलेला चेंडू छपकन आतमध्ये आला. फलंदाजाला काही कळण्याच्या अगोदर विकेट किपरच्या हातामध्ये आणि निर्धाव चेंडूचा खेळ संपलाय. टीमची धावत संख्या तिथेच थांबेल. 14 धावा बिनबाद. 14. चांगली सुरुवात पहिल्या षटकात. यानंतर मात्र मयूर फडकेने चांगली गोलंदाजी. पहिला चेंडूचा अपवाद वगळता दोन्ही चेंडू सुरेख टाकलेत. हा चेंडू चांगला होता. इथे मात्र जाईल सीमारेषे पलीकडे. पंचांचा 4 धावांचा इशारा येतोय आणि या 4 धावांच्या बरोबरीनं आता एकूण धाव संख्या होईल ती 18. जितू डीजेच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळत आहेत, त्यांचे आपण धन्यवाद करूया. हा नक्कीच, म्हणून तर त्यांनी ते गीत लावलं ना, मी नाव घेतलं त्यांचं. चांगला फटका, शॉर्ट पिच चेंडू मिड विकेटच्या डोक्यावर मारलाय. प्रवीणच्या बॅट मधनं आला आता हा लांबच लांब षटकार. गोलंदाज अगोदर असं वाटलं की त्यानं चांगली गोलंदाजी केली, परंतु त्यानंतर प्रवीणनं मारलेला एक चौकार, त्यानंतर आलेला एक षटकार. 24 धावांपर्यंत टीम नेरे पोहोचली आहे, परंतु एकही विकेट आतापर्यंत घेण्यामध्ये सफल ठरले नाहीत. गोलंदाज नांदगाव संघाचे टॉस जिंकून पहिल्यांदा निर्णय घेतला, अर्थात त्यांनी फिल्डिंग करण्याचा, परंतु पहिल्या षटकाचा अपवाद वगळता या षटकात थोडा मार खावा लागलाय मयूर फडकेला. हो, काय वेगानं बॅट फिरवली होती. सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. जेवढा चेंडू वेगवान तेवढा चेंडू बॅटचाही वेग तेवढाच होता, परंतु सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. टॉट चेंडूचा खेळ संपलाय. टीमची धाव संख्या तिथे 24 धावा. दुसरं षटक सुरू आहे आता या मॅच मध्ये. अतिशय चांगलं आयोजन आपण बघतो. तळोजा ट्रॉफी एक नावाजलेली नाईट टुर्नामेंट म्हटल्यानंतर तळोजा एक खूप चांगली स्पर्धा. चांगला फटका, बॅकफुटला आले, पॉइंट आणि कव्हर पॉइंटच्या मधून चेंडू गोळीच्या वेगानं हा म्हणता सीमारेषे पलीकडे. प्रवीणच्या बॅटमधनं अजून एक चौकार आणि या 4 धावांच्या बरोबरीनं टीमची धावसंख्या झाली आहे 2 षटकांच्या समाप्तीनंतर 28. तळोजा नाईट म्हटल्यानंतर खूप मोठी क्रेज आणि आमचे मोबिन शेठ पटेल जे इथे उपस्थित आहेत. खूप चांगलं आयोजन आपण बघतो तळोजा नाईटचं आणि यावर्षीही तशाच पद्धतीची ही स्पर्धा आपण पाहत आहे. 28 धावा झाल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर. प्रवीण चोरगे खेळतोय. 7 बॉल 15 आणि 6 बॉल 12 आदित्य मस्कर. चला, वेळ घेऊ नका पंच, आपल्याला विनंती असेल, कारण 10 मिनिटं आता संपलेली आहेत. 25 मिनिटांमध्ये इनिंग तुम्हाला संपवायची आहे, याची नोंद घ्या प्लीज.
नांदगाव टीमलाही माझी विनंती असेल, कारण वेळेचं खूप महत्त्व आहे या स्पर्धेमध्ये आणि वेळ फार महत्त्वाची असेल. गोलंदाजी करण्यासाठी येईल गोलंदाज मनीष फडके. मनीष फडके येत आहेत गोलंदाजी करण्यासाठी. आपण बघताय अतिशय चांगलं आतापर्यंत बॅटिंग दाखवली आहे या दोनही बॅटरनं सलामीच्या. ओ मस्त चेंडू होता, मस्त चेंडू होता. टप्पा थोडासा स्लोवर केला. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसावलाय. टीमची धावसंख्या तिथेच 28 धावा धावफलकावरती आल्यात. तिसरं षटक इथे सुरू असताना नवीन गोलंदाज मनीष फडके. मनीष फडके आपण बघताय. अगोदर मयूर आला. चांगला फटका, मस्त फटका इथे होता. थोडं चेंडूने वळण घेतला अचानक, परंतु चेंडूला कव्हर केलं. दुसरी धाव निश्चित मिळेल, परंतु या 2 धावांच्या बरोबरीने टीमची धावसंख्या हळूहळू पुढे सरकते. ती टीम नेरेची. धावा झाल्यात. जितू 11 जय हनुमान नेरे टीम बिनबाद 30. तिसरं षटक सुरू आहे. तसं पाहायला गेलं तर विकेट अजूनही गमावली नाही टीम नेरेनं. ही जमेची बाजू आहे त्या टीमसाठी, कारण आपण जर पाहिलं संदीप पाटील सर, तर ही विकेटची जोडी आहे. ही जोडी नंतरच्या 2 षटकामध्ये आक्रमण करू शकते आणि ही जोडी फोडण्याचं काम करावं लागेल टीम नांदगावला, परंतु आत्तापर्यंत त्यांच्या गोलंदाजाला तसं सफलता आत्तापर्यंत प्राप्त करता आली नाही. गोलंदाज आहे. चांगला फटका, मस्त ड्राईव्ह केला, पण त्याहीपेक्षा अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. चांगला प्रयत्न करतायत क्षेत्ररक्षक. अगदी इथे स्वतःचं जे एफर्ट आहे ते देत आहेत, परंतु 2 धावा मात्र रोखल्या जात नाहीत. पण काय फटका होता बघा, बॅकफुटला आले. अतिशय देखणा फटका. त्याहीपेक्षा चांगलं क्षेत्ररक्षण. टीमची धावसंख्या या 2 धावांना पुढे जाईल. धावा होतील त्या 32. तिसरं षटक इथे सुरू असताना मनीष फडके गोलंदाजी करतोय. मयूर थोडासा महाग ठरला. मयूर वरती आक्रमण केलं प्रवीणनं. पहिल्या षटकामध्ये आदित्यनं चांगली बॅटिंग केली. यावेळेस पुन्हा एकदा बॅकफुटला आले. चेंडू घेतील. 1 धाव घेतली जाईल या चेंडूवरती आणि एका धावेच्या बरोबरीने टीमची धावसंख्या पुढे जाईल. धावा होतील त्या 33 धावा. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि मच्छिंद्र पाटील यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. आपण बघतोय, मी म्हणालो जयरी पटेल, जशी इथे मॅच सुरू होईल तसे घरून निघतील मच्छिंद्र पाटील. त्यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं आपण करूया स्वागत. एक जबरदस्त मराठीचा, हिंदीचा आणि इंग्रजीचा बुलंद आवाज आमचे मच्छिंद्र पाटील सर यांचं इथे आपण करूया स्वागत. टीमची धावसंख्या 33 धावा. तळोजा नाईट म्हटल्यानंतर जहीर पटेल, संदीप पाटील आणि मच्छिंद्र पाटील ही त्रिमूर्ती तुम्हाला पाहायला मिळतेच. आणि यावर्षी पण आपण बघतोय जहीर पटेल आमच्या सोबत आहेत, संदीप पाटील आहेत आणि आज बघतोय ते मच्छिंद्र पाटील यांना सुद्धा क्रिकेट प्रति असलेलं त्यांचं प्रेम आपण बघतो. त्यांना क्रेज आहे क्रिकेटची खऱ्या अर्थानं. टीमची धावसंख्या 33 असताना तिसरं षटक सुरू आहे. खूप वेळ घेत आहेत बॉलर. त्यांना विनंती असेल की आपण वेळेचं बंधन ठेवावं. चांगला फटका, प्रॉपर टायमिंग, लॉंग ऑनच्या डोक्यावरून लांबच लांब प्रवीणच्या बॅटमधनं आला हा षटकार. येत आहेत. चांगली सुरुवात केली आपण बघतोय आणि आतापर्यंत तरी या फलंदाजांनी आक्रमकता सिद्ध केली आहे. षटकार चौकार, षटकार चौकार अशी फलंदाजी. 39 तिसरं षटक सुरू आहे. पुन्हा एकदा प्रॉपर टायमिंग होत नाहीये चेंडूवरती. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक येतो, इथे कव्हर केला जाईल चेंडूला, परंतु 2 धावा मिळतील टीम नेरेला. या 2 धावांच्या बरोबरीनं टीमची धावसंख्या 3 षटकांचा खेळ संपला. 41 धावा धावफलकावरती येत आहेत आणि अजूनही 2 षटकं शिल्लक आहेत. आपण बघतोय संदीप पाटील या इथे उपस्थित आहेत. आमचे मच्छिंद्र पाटील आहेत आणि जहीर पटेल
ही त्रिमूर्ती हा बोल. खेळ संपलाय. 41 धावा धावफलकावरती, एकही विकेट गमावली नाही. प्रवीण चोरगे खेळतोय 9 बॉल 23 आणि 9 बॉल 17 खेळतोय आदित्य म्हस्कर. काय बॅटिंग बघायला मिळाली, जबरदस्त. नवीन बॉलर सुजल खुटले हा चौथा गोलंदाज आलाय. सुजलला आता आमंत्रित करण्यात आलेलं आहे. नांदगाव टीम म्हटल्यानंतर आपण बघितला असेल एक रिव्हर्स स्वीपचा बॅटर. नाही रे तो काय झाला, नाही रे तो लय जुना होता. अश्विन मला सोड अश्विन पाटील खूप क्रिकेट त्यानं गाजवलं. परंतु आपण बघतो इथे स्ट्रायकर एंडला आदित्य म्हस्कर उभा आहे. हा चांगला चेंडू होता, टप्पा पर्यंत झपकन आतमध्ये आलाय. फलंदाज चेंडूकडे पाहत राहिले. टीमची धाबा संख्या तिथेच राहील. सुजल खुटले आलाय चौथ्या षटकासाठी. प्रवीण चोरगे आणि आदित्य म्हस्कर ही मात्र जोडी मैदानावरती, सलामीची जोडी अजूनही मैदानावरती तग धरून उभी आहे. विकेट फोडण्यामध्ये अपयश आलंय ते अर्थातच या गोलंदाजांना. तिसऱ्या पंचांकडे मला असं वाटते मागणी करण्यात आलेली आहे. वाईटसाठी रिव्ह्यू घेण्यात आलाय, मला असं वाटतं बॅटरकडनं आहे का. फेअर डिलिव्हरी. आणि तुम्हाला इथे दूध का दूध पाणी का पाणी सगळं पाहायला मिळेल स्क्रीनवरती. बघा चेंडूचा टप्पा पडला, किंचितचा स्लाइड झाला चेंडू आणि सरळ गेला विकेट किपरच्या हातामध्ये. बॅटच्या समोरून चेंडू स्किड झालाय, त्यामुळे हा चेंडू डॉट आहे. चौथं षटक सुरू आहे. सुजल खुटलेचा पहिला चेंडू चांगला टाकला होता तो. सुजल पुन्हा शेकवार तयार. चला खेळा ना. रिव्ह्यू लॉस झालाय का. येस सुजल खुटले चांगली गोलंदाजी. पहिला चेंडू त्यानं खूप चांगला टाकला होता. इथे सरळ बॅक टू द बॉलर. पहिल्या विकेटचा पतन आदित्य म्हस्कर होईल धावचित आणि हा पहिला झटका मिळेल टीम जितू 11 जय हनुमान नेरे संघाला. चांगली बॅटिंग केली या खेळाडूनं, पण धावचितच्या रूपात त्याला इथे सुजलनं केलं बाद. पहिला झटका 41 धावा असताना. झटका है जोरों से लगा. डीजे. इथे 2 चेंडूंचा खेळ संपला. 41 धावा. चौथं षटक सुरू आहे. नवीन फलंदाज मैदानावरती गेलाय कुणाल गायकर. स्ट्रायकर एंडला असेल फलंदाज प्रवीण चोरगे कडनं खूप मोठ्या अपेक्षा. वेळ फार महत्वाची आहे. प्लीज आपण वेळेचं बंधन ठेवलं पाहिजे. नांदगाव संघ आम्ही तुम्हाला वारंवार विनंती करतोय. काय चेंडू टाकला बघा. सुजलचा खूप वेगानं चेंडू फेकताय आणि इथे मात्र चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. डॉट चेंडूचा खेळ संपवलाय. प्रवीण सारख्या फलंदाजाला अगदी वेगानं चेंडू टाकला. चेंडू झपकन आतमध्ये आला. प्रवीणच्या पायाच्या समोर चेंडू आदळला आणि डॉट चेंडूचा खेळ संपलाय. 3 चेंडू खूप चांगले टाकले गोलंदाजांना, ज्यामध्ये एक सांघिक विकेट त्याने मिळवली. तो सुजल खुटले तयार. लोवर थोडासा लोवर ठेवला चेंडू, हलक्या हातानं मात्र जाईल. या वेळेला मिड विकेट लॉंगांच्या मध्ये क्षेत्ररक्षक येईल चेंडूला उचलेल तोपर्यंत मात्र एक धाव घेतली जाईल. दुसऱ्या धावचा प्रयत्न होता आणि या
या दोन धावा पूर्ण करतील फलंदाज. 2 धावांच्या बरोबरीनं 43 धावा. 3 षटकांच्या समाप्तीनंतर होत्या 41. एकही विकेट गमावली नव्हती. आतापर्यंत 4 चेंडू फेकले. सुजलनं 2 धावा खर्च केल्या आणि तिथे एक महत्वाची विकेट त्याने मिळवली. आदित्य मस्कर डाव्या हाताचा एक चांगला खेळाडू, ज्याला धावचित करण्यामध्ये यश मिळालं ते सुजलला. यस, याचबरोबर आमचे माजी नगरसेवक पापाशेठ पटेल यांचं इथे आगमन झालंय. स्वागत आहे पापाशेठ, वेलकम. 4थं षटक आणि इथे मात्र कॉट अँड बोल्ड, चांगली गोलंदाजी, जबरदस्त कमबॅक, अतिशय बॅक बाउन्स ज्याला म्हणतो ना आपण, ते बॅक बाउन्स करण्यामध्ये सफल ठरला सुजल खुटले. अगोदर असं वाटलं की 60-65 धावा करतील की काय, परंतु आता मात्र धावसंख्या रोखली गेली आहे. 5 चेंडूत केवळ 2 धावा, 1 विकेट मिळवली सुजल खुटलेनं. पाच चेंडू खूप चांगले टाकलेत गोलंदाज सुजलनं. 2 धावा खर्च केल्यात. स्क्रीनवरती आपण मान्यवरांना बघतोय. नक्कीच नगरसेवक त्यांचं इथे स्वागत आहे. पनवेल महानगरपालिका शेवटचा बॉल घेऊन येईल गोलंदाज सुजल खुटले. कपिल पारवे आणि सुनील पाटील सर मुरबी, त्यानंतर आमचे प्रवीण पवार सर आणि द्वारकानाथ चोरगे 2 अंपायर. द्वारकानाथ म्हटलं तर एक जबरदस्त विकेट किपर, तेवढा चांगला बॅटर, बेलवली गावचा. आज अंपायर म्हणून चांगली कामगिरी करतायत. पहिली 4 षटकं संपली. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 11 धावा, 11च्या सरासरीने 44 धावा, 2 विकेट. पवार सर पण चांगले क्रिकेट खेळत पनवेलसाठी. त्याचबरोबर आमचे सुनील पाटील सर आणि कपिल पारवे म्हटल्यानंतर एक मोठं नाव, कारण एक आक्रमक खेळाडू, बऱ्याचशा ओपन टुर्नामेंटमध्ये खेळण्याचा चांगला अनुभव आणि क्रिकेटपासून दूर राहू शकत नाही. त्यामुळे त्यांनी एक छंद म्हणून या पंचगिरीच्या कामगिरीमध्ये उतरलेत. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 44 धावा, 2 विकेट इथे गमावल्यात. आणि रोहन पाटील आणि कुणाल गायकर ही जोडी बघा आपण बघतोय. मच्छिंद्र पाटील यांना स्क्रीनवरती, एक जबरदस्त असे उद्योजक आणि एक चांगले कॉमेंटेटर आहेत. त्यांनाही कॉमेंट्रीपासून दूर राहता येत नाही, कारण आपण बघतो त्यांना एक तसं बघायला गेलं तर एक त्यांचा छंद आहे. कुठेही आपण बघतो क्रिकेट, बदलापूर असेल, भिवंडी असेल, कल्याण असेल, रायगड प्रीमियरला 5 दिवस ते होते आणि आता हे तळोजा नाईट टुर्नामेंट. गोलंदाज तयार आहे या वेळेला मनीष फडके. पहिला चेंडू स्लोवर केला, मस्त चेंडू होता. असं वाटलं की हा चेंडू वेगाने टाकला जाईल, परंतु सरळ गेला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट चेंडूचा खेळ संपलाय. 44 धावा. पहिल्या 3 षटकांचा विचार केला तर धावा आल्या होत्या 41, एकही विकेट बाद नाही. नंतर 7 चेंडू 3 धावा, 2 विकेट. सलामीची जोडी फोडली आहे. सलामीचे फलंदाज डोकेदुखी ठरत होते. पहिल्या 3 षटकामध्ये 14ची सरासरी जवळ त्यांनी बनवली होती. ओ हो शॉर्ट पिच चेंडू ठेवला, परंतु एवढा वेगानं टावला की गुडलेन स्पॉटवरनं चेंडूला अचानक उसळी दिली मनीषनं. मनीष फडकेमध्ये वेग आहे, वेगावरती स्वार होतोय. फलंदाजाला काही समजलं नाही. चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. चांगलं कमबॅक इथे करण्यात आलंय टीम नांदगावकडून. चांगली त्यांनी कमबॅकची भूमिका बजावली. विशेषतः गोलंदाज खुटले, जो 4था गोलंदाज होता सुजल, आणि त्यानंतर मात्र मनीष आलाय तो 5व्या षटकासाठी. पण मनीषवरती आला, मस्त फटका होता. मिड विकेटच्या वरून चेंडू गेला लांबच लांब. षटकार रोहन पाटीलच्या बॅट मधनं आल्या. 6 धावा. धन्यवाद डीजे. महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस तथा पनवेल विधानसभा मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष आमदार म्हणून आपण ज्यांच्याकडे बघतो त्यांच्या नावाची ही ट्रॉफी आहे, अर्थात आमदार ट्रॉफी, MLA ट्रॉफी 2026.
हा चेंडू चांगला फटका, यावेळेस मात्र सरळ जातोय लॉंगॉनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक येतो, चेंडू उचलेल तोपर्यंत मात्र या चेंडूवरती एकच धाव घेतली जाईल. एका धावेच्या बरोबरीनं टीमची धावसंख्या होईल 51 धावा. काही चेंडू शिल्लक, 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 50 धावा पूर्ण केल्यात, परंतु 4 षटकामध्ये धावा झाल्या असत्या 50 अशी स्थिती होती अगोदर 3 षटकामध्ये. पण सुजल आला ना, सुजलला पूर्णपणे कमबॅक करून दिलं, त्यानं महत्वाच्या विकेट मिळवल्या आणि केवळ 3 धावा खर्च केल्या सुजल खुटले या गोलंदाजाला. आता मनीष फडके आलाय ज्यानं धावा खर्च केल्यात, 20-10 चेंडू फेकले त्यानं आतापर्यंत. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. गोलंदाज तयार. आहा, अंगावरती चेंडू आदळला. अक्रॉस खेळायचं होतं रोहनला, कुणालला, परंतु चेंडू डॉट जातोय. यस, लेग बाईट्स आणि लेग बाईटच्या रूपात धावा मिळतील एका धावेच्या बरोबरीनं. 52 धावा. शेवटचा बॉल शिल्लक आहे. जितू 11चे अनुमान नेरे म्हटल्यानंतर आमचे सागर मांडवकर यांच्या गावची ही टीम. सागर मांडवकर यांचे आपण जर मॅच पाहत असेल तर त्यांना शुभेच्छा असतील. शेवटचा बॉल शिल्लक आहे. गोलंदाज तयार आहे तो मनीष फडके. मस्त फटका, प्रॉपर टायमिंग, चेंडू जाईल लॉंग ऑन सीमा रेषे पलीकडे. शेवट गोड केला रोहन पाटीलने षटकार मारून. 58 झाल्या. गरज आहे ती 59 धावांची. नांदगाव संघाला हा षटकार कदाचित महाग ठरेल या सामन्यामध्ये, कारण शेवटच्या बॉलवरती मारलेला हा निर्णायक फटका. नवी कोरी साडीला चला टॉस साठी यायचंय. संकल्प 11 RCC पेठ आणि अथर्व 11 गावदेवी कानपोली. चला सोहेल शेख इथे आलेले आहेत, तर कानपोलीचे कॅप्टन. चला सुधीर आदेश, चला सुधीर या आपण. चला पापा शेट यांना मी विनंती करेन की आपण आपल्या शुभास्ते इथे टॉस करायचं आहे. टॉस केला जाईल, परंतु जसा टॉस होईल, जसं दुसरं सत्र सुरू होईल, मायक्रोफोन वरती येतील एक जबरदस्त असा हिंदी, मराठी आणि इंग्रजीचा आवाज. आमचे मित्र मच्छिंद्र पाटील सर यांच्याकडे आपण वळूया. तत्पूर्वी आपण संदीप पाटील यांच्याकडे वळणार आहोत. हॅलो, चला आपण आजच्या रात्रीमध्ये दुसऱ्या सामन्याचा टॉस कडे वळणार आहोत. एका बाजूला संकल्प 11 RCC पेठ आणि दुसऱ्या बाजूला अथर्व 11 गावदेवी कानपोली. दोन्ही तुल्यबल संघ एकमेकांशी मैदानामध्ये भेटताना दिसतील. जबरदस्त मॅच होईल, शंका नाही आहे. सन्मानाने माजी नगरसेवक पापाशेठ पटेल यांच्या शुभास्ते आपण करतो इथे टॉस. स्टेल कॉल. चला टॉस जिंकलाय तो संकल्प 11 RCC पेठ टीम. कॅप्टन सोहेल टॉस जिंकला, डिसिजन काय असेल? फील्ड फर्स्ट. फिल्डिंग घेतली. समोर कानपोली आहे. बरेच सामने आपण पाहिलेले देखील आहे. चांगली टीम सध्याच्या घडीला आपण पाहतोय. काय प्रयत्न असतील, कितपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असावा? 50च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. RCC पेठ म्हटलं तर RCC पेठचा होम ग्राउंडच आहे. तर स्पर्धा पाहतोय तलोचा नाईट. काय सांगशील स्पर्धेबद्दल? एवढे वर्ष एक बारीकपणापासून आम्ही बघत आलो आहे का ही स्पर्धा होत आहे आणि इथं लय खेळाची सर्वांची इच्छा असतो आणि आमच्यासाठी खूपच लक्की आहे ही टुर्नामेंट. भरपूर वेळेला आम्ही इथं नंबर मारलेले, ट्रॉफी आमचे नावं केलेली तलोजीची. तर नक्कीच यावर्षी पण आम्ही करण्याचा प्रयत्न करू. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. आपण सुधीरकडे बोलणार आहोत. सुधीर, टॉस गमावला, जर तू टॉस जिंकला तर तुझा डिसिजन काय असता? फील्ड घेतली असते. आता फलंदाजी करायची. समोर RCC पेठ आहे, स्वतः होम ग्राउंड आहे. तलोजाची नाईट म्हटली तर एक फेमस नाईट. तर काय प्रयत्न असावे की कितपर्यंत टोटल जायला हवा आहे? तर जास्तीत जास्त प्रयत्न करू, कारण पेट टीम पण चांगलीच आहे ना, चेसिंगला चांगलीच करतात चेस. आज तलोजा नाईट आणि या वर्षीचा इन्फॉर्म तब्बल 2 वर्ष पाहतोय. कानपोली संघ अतिशय चांगल्या इन्फॉर्ममध्ये आहे आणि खास करून भोलानाथ शेठ पाटील यांचं खूप मोठं सहकार्य या टीमला लाभलेलं आहे. तर एकंदरीत या स्पर्धेबद्दल काय सांगशील की जी तलोजाची नाईट आपण नेहमीच पाहतोय? ही स्पर्धा तर पहिल्यापासूनच चांगलीच होते ना. आता 3 ते 4 वर्षी स्पर्धा झाली नाही मैदानामुळे ना. आता यंग पोरं आमची सर्व यात, मी प्रत्येक मॅचला खेळलेलं आहे ते, पण आमची यंग पोरं खेळली नव्हती. ते यांची मजा बघायची आता. क्या बात आहे. चला मजेशीर मॅच होईल. मजा तर होईलच.
चला यानंतरचा सामना पेट वर्सेस कानफोली बिग फाईट मॅच. बोले आपण याचा सामन्याकडे जिथे सामना सुरू आहे. शेट्टू 11 युवा स्पोर्ट नांदगाव वर्सेस जितू 11 जयन मन्नेर. थँक्यू मच्छिंद्र पाटिल सर. बहुत बहुत शुक्रिया संदीप सर, बहुत बहुत शुक्रिया अभिषेक पाटिल हमारे साथ है आज, हमारे वकील भी हमारे साथ जुड़ चुके हैं. स्वागत सभी का, नमस्कार, सत श्री अकाल, आदाब सभी दर्शकों का फिर एक बार श्रृंखला में आज तीसरे चरण में हम आपका स्वागत करना चाहेंगे. दोस्तों बने रहना, क्रिकेट का कारोबार यूं ही बरकरार रहेगा. आप हमारे साथ हमारे मुबिन पटेल, हमारे नौमान कमरुद्दीन, नचू पटेल, हमारे अरुण पटेल, शाहिद पटेल के माध्यम से चलता हुआ ये क्रिकेट का खूबसूरत मंजर और मेला, विधायक ट्रॉफी 2026 का खूबसूरत सफर. तो दोस्तों तीसरी रजनी में हम आपके साथ रूबरू करना चाहेंगे. मगनची सेटिंग चांगली होती. अलुचेक 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 अलुचेक, थोडे बेस कमी कर. अलुचेक अलुचेक अलुचेक, थोड़े साउंड है, वॉल्यूम दे. अलुचेक, बस, थैंक यू. तो जीत के लिए समीकरण बनेगा 59 रन का लक्ष्य का पीछा करना है युवा स्पोर्ट्स नांदगांव टीम के लिए. दोनों टीमें काफी इस मैदान के ऊपर हुनरबाज टीमें मानी जाती है और इस मुकाबले की गरिमा को देखते नजर आ रहा है कि ये मुकाबला काफी बड़े उफान पर होगा. इसकी हम बिल्कुल दावे के साथ मुझे प्रतीत हो रहा है. कमेंट्री बॉक्स हमारे सीनियर कमेंटेटर जहीर पटेल भी, स्वागत है आपका भी. गुलशन हमारे साथ है, हमारे सभी ऑफिसर चारों अंपायर सुनील पाटिल सर, पारवेज सर, हमारे पवार सर और हमारे द्वारका सर, सभी का हम स्वागत करना चाहेंगे. जीतू हमारे साथ है, हमारे पापा पटेल मंच के ऊपर मौजूद है जो कि पूर्व पार्षद है, अब उनका भी हम तेजी से स्वागत करना चाहेंगे. 9:05 नेरे बना नांदगांव के बीच में चलेगा. बहुत ही बड़ा खूबसूरत मंजर, 5 ओवर का मुकाबला. जीत के लिए एक बड़ी चुनौती रखी मैदान पर. 59 रन का लक्ष्य पीछा करना है. कल इस श्रृंखला में 108 रन बनाए थे मानकोली टीम ने, कभी ना भूलेंगे. और कल इस श्रृंखला में 12 गेंदों में 22 रन बचाए थे और 1 रन से मुकाबला जीता था बामन डोंगरी टीम ने. और वही टीम कल श्रृंखला में टेबल टॉप कर चुके. टॉप 5 में पहले दिन खोनी, दूसरे दिन बामन डोंगरी. आज देखना कौन सी टीम यहाँ पर जीत का परचम लहराएगी. साथ ही स्वागत है आपका भी. अताउल्ला भी, मोहम्मद तला भी आ चुके हैं, हमारे उबैद भी हमारे साथ है, जुबैद भी आ चुके हैं, सभी का स्वागत है. गाड़ी भी हमारे साथ है जो सुबह कल 4 बजे हमारे साथ थे. पहले ओवर का शुरू आगाज होता. बढ़िया शॉट, एक सकौर रीजन में खिलाड़ी है, वहां पर मिलेगा 1 ही रन. 1 रन के साथ संतुष्ट होना पड़ेगा बल्लेबाज को और 1 रन के साथ दूसरे रन की गुंजाइश समाप्त हो चुकी है. काफी शानदार माहौल, खूबसूरत लम्हों के साथ श्रृंखला आगे बढ़ती हुई आज हम तीसरे चरण में आते हुए 6 दिन का क्रिकेट का कारवा आपके साथ यूं ही बरकरार रहेगा. साथ में टीपीएल का माहौल भी चल रहा है क्योंकि शुरू में 2 मुकाबले टीपीएल के होते तलोजा प्रीमियर लीग के, जिसके कारण एक रेगुलर टूर्नामेंट के लिए श्रृंखला के लिए 9 बजे आगाज होता है. बड़ा हिट, जस्ट स्टैंड एंड डिलीवर, संकेत के बले से निकलता पहला धंधनाता छक्का. भर दो झोली गाना पेश किया जा रहा है संदीप सर. इस बीच एक और बड़ा हिट, गैप में खेला हुआ शॉट था, मिलेंगे यहाँ पर. अंपायर की निगाहें ढूंढ रहे गेंद सीमा पार. 4 रन. यह जीतू बात है. जीतू संकेत इस साल काफी फॉर्म में नजर आ रहे हैं और काफी टच में इसका फायदा उठा रहे हैं. और पहला छक्का उन्होंने स्ट्रेट ड्राइव दिखा, दूसरा चौका पर लॉन्ग ऑन कंडीशन के चिरती हुए पावर प्ले में शानदार इस्तेमाल किया. हालांकि मनीष फड़के ने 1 रन सिंगल निकालकर संकेत को न्योता दिया और संकेत ने उसका फायदा उठा. पावर प्ले में पावरफुल बल्लेबाजी. टीम का स्कोर एक और 11 पर का पहला प्रगति पर. 59 का लक्ष्य का पीछा करती हुई टीम काफी शानदार माहौल के साथ है. आगाज करती हुई एक और अंदर आती हुई गेंद, लेकिन इस बार मिड ऑफ पर प्रोडक्शन मिलेगा. जी हाँ, रन की गुंजाइश समाप्त हो चुकी है. वापसी की है भले गेंदबाज सुशांत गायकर ने. एक अच्छी बड़ी टीम है नेरा टीम, नांदगांव टीम, बहुत ही बड़ी टीम मैदान पर खेल रही है. नेरा गांव से हमारे कमेंटेटर सागर मांडवकर इस मुकाबले को देख रहे हैं, हमारे बेहतरीन दोस्त है, अच्छे कमेंटेटर मराठी के. स्वागत है आपका भी. बहुत ही खूबसूरत मंजर और खूबसूरत शानदार मुकाबला नांदगांव बना नेरे के बीच में आज के श्रृंखला का आज तीसरे चरण में हम आते हुए
और क्रिकेट का कारभार 6 दिन आपके साथ यूं ही बरकरार रहेगा. यस संदीप सर. तर याचबरोबर अंगद पाटील यांचं देखील इथे आगमन झालंय. अंगद पाटील या आपण, आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. केपीसी ट्रॉफीचे आयोजक अंगद पाटील. जी हाँ संदीप सर, जब सेट्टू का पहला मेला लगा तलोजा का, तब उसी मैदान के ऊपर केपीसी मैदान पर अंगद ने काफी हमें सपोर्ट किया. स्वागत है अंगद आपका भी. अजहर आपका भी स्वागत है. बॉल बाय हमारे 12 पर बिना किसी विकेट के नुकसान पर. ये देखिए स्क्रीन के ऊपर काफी खूबसूरत मंजर, शानदार माहौल अंगद पाटिल को दिखाया जा रहा है. बबन मुकादम यहाँ पर तशरीफ ला चुके. आइए, स्वागत है आपका. हॅलो. यस, याचबरोबर आपण पाहतोय मच्छिंद्र पाटील सर, पनवेल महानगरपालिकेचे सन्माननीय नगरसेवक आदरणीय बबन मुकादम साहेबांचं इथे आगमन होतंय. एक जबरदस्त आणि त्याचबरोबर स्थायी समिती सभापती आदरणीय बबन मुकादम साहेबांचं इथे या व्यासपीठावरती आगमन होतंय. विलात वेळ काढून आपण इथे उपस्थित राहिलात त्याबद्दल आपलं मनपूर्वक स्वागत आहे. वेलकम मुकादम साहेब. विलात वेळ काढून आज आमच्या या स्पर्धेमध्ये आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल आपलं मनाच्या अंतःकरणातून आपलं मनपूर्वक आम्ही स्वागत करतोय. सन्माननीय नगरसेवक बबन मुकादम साहेब आणि त्याचबरोबर स्थायी समिती सभापती ज्याची ओळख आहे त्यांचं इथे आगमन झालेलं आहे. आमदार चषक 2026 तलोचा नाईट धमाका आपण इथे पाहतो आणि या स्पर्धेमध्ये आज ज्यांचं आगमन झालंय ते सन्माननीय बबन मुकादम साहेब. वेलकम. आइए, स्वागत है बबन जी मुकादम साहब. स्क्रीन के ऊपर दिखाया जा रहा है काफी खूबसूरत चेहरा, साथ में पापा पटेल. ये दोनों एक बड़ी शख्स, बड़ी हस्ती इस मंच के ऊपर फिलहाल तो है. और फटाके की आतिशबाजी के साथ मुकादम साहब का यहाँ पर सम्मान और स्वागत होता हुआ. टीम का स्कोर 12, दोनों तरफ फटाकों की आतिशबाजी है. यहाँ पर टीम का स्कोर 12. पहले ओवर का खेल समाप्त हुआ जब बल्लेबाजी की थी. टॉस आने के बाद नेरा टीम ने, उनका स्कोर 12 था बिना किसी विकेट के नुकसान पर. अंपायर थोड़ी देर के लिए मुकाबले को रुकाया जाए ताकि अगर कोई इनसाइड एज लगे तो आउटसाइड एज लगे तो आपको उसका पता नहीं चल सकता. तो जब तक फटाके की आतिशबाजी है तब तक खेल को रुकाया जाए. आज हमारे साथ कमेटी बॉक्स में जहीर पटेल सर, हमारे सीनियर कमेंटेटर, हमारे वकील अभिषेक पाटिल और रेगल क्रिकेट एसोसिएशन के अध्यक्ष सम्मानीय संदीप पाटिल सर जो 3 रातों से हमारा साथ निभा रहे. आप सभी का स्वागत है. मंच के ऊपर आप देख पा रहे हैं बहुत ही खूबसूरत चेहरा हमारे सबके लाडले मुकादम साहब मंच के ऊपर तशरीफ ला चुके हैं. स्थायी समिति सभापति हैं और साथ साथ पूर्व पार्षद हमारे पापा पटेल जो तलोजा की आन बान शान है वो स्क्रीन पर दिखाया जा रहा है. फॉर्चून इवेंट हमारे साथ है जिन्होंने हर एंगल से हमें एक्शन रिप्ले दिखाया, हर एंगल से उन्होंने यहाँ पर हर गेम की हमें जानकारी तक पहुंचाई और खेल को आगाज करेंगे. आप टीम का स्कोर 12, जीत के लिए 59 का लक्ष्य. देर से दर्शकों के लिए जानकारी मुकाबला बताना चाहेंगे. जीतू 11 जानमान नेरे टीम जिन्होंने टॉस हारकर पहले बल्लेबाज की 58 रन बने 2 विकेट निशान पर. 59 का पीछा करिए नांदगांव टीम जिन्हें पहले ओवर में 12 रन बनाए. हालांकि जब नेरा टीम ने पहले ओवर में 12 बनाए थे लेकिन उनका विकेट गया था, लेकिन इस बार तो नांदगांव टीम का एक भी विकेट नहीं गया. युवा स्पोर्ट नांदगांव टीम किस प्रकार खेलेगी, मजा आएगा मुकाबले. जैसे जैसे मुकाबला आगे बढ़ेगा इस तरह से मुकाबले की गरिमा को बढ़ाया जाएगा और दर्शकों में रोमांच आएगा क्योंकि दर्शकों की तादाद काफी मात्रा में. एक तरफ आईपीएल, एक तरफ शादियों का माहौल और दूसरी तरफ हमारा विधायक ट्रॉफी 2026 का ये शानदार मेला लगता हुआ. मुबीन पटेल जान की बाजी लगाई श्रृंखला के लिए, काफी मेहनत की है. बैकफुट पर जाकर बहुत ही आसानी के साथ गेंद को हुक करते हुए कोई मौका नहीं, गेंद सीमा पर, शानदार चौका. मुबीन पटेल ने इस श्रृंखला के लिए आन बान शान जो तलोजा के माने जाते पूरी जान झोंक दी श्रृंखला को अंजाम देने में. और साथ रेलवे के राष्ट्रीय के अध्यक्ष संदीप पाटिल सर, उनका भी बड़ा योगदान रहा श्रृंखला के लिए क्योंकि टीमों को लाइन अप करना काफी बड़ी जिम्मेदारी उन्हें कंधों पर ली. साथ में जहीर पटेल सर का भी काफी बड़ा योगदान श्रृंखला के लिए. आप सभी का स्वागत करना चाहेंगे. 16 पर 1 ये मुकाबला कहां तक बढ़ेगा क्योंकि जीत के लिए 59 रनों का लक्ष्य का पीछा करना है. बड़ा लक्ष्य नहीं कहा जा सकता क्योंकि जिस दौरान इस मैदान के ऊपर 108 रन होते हुए हमने देखे, इस मैदान के ऊपर 78 रन भी हमने चेस होते हुए नजर देखे हैं और कल 40 रन भी डिपेंड होते हुए देखे हैं जो सात पार्टी टीम ने डिपेंड किए थे. मांडा के सामने पहला विकेट
दूसरा विकेट संकेत को लौटना होगा। संकेत भगत ने अच्छी बल्लेबाजी की थी, हालांकि 6 गेंद में 15 रन बनाए। इस बार खराब शॉट का चयन, लौटना होगा एक बड़ा शिकार। 16 पर 2 विकेटें। फॉर्चून की 6 कैमरे से हर एंगल आपको दिखाया जा रहा है। फिलहाल तो 16 पर 2 विकेट गिरी मैदान पर और गेंदबाज का हौसला अफजा के आदित्य मस्कर अच्छे गेंदबाज माने जाते हैं। हालांकि उनकी लेंथ, लाइन, पेस, पिचिंग, एक्यूरेसी, परफेक्शन, उनका डायरेक्शन, उनका कंट्रोल, उनका कंधे का इस्तेमाल, एक सटीक लेन को बरकरार करके गेंदबाज करना अनुशासित गेंदबाज के लिए माने जाने वाले एक महान एक नामी गेंदबाज है। देख रहा कहां तक इन बल्लेबाज को रोक लगाते हैं। फिलहाल तो मंच के ऊपर मुकादम साहब आ चुके हैं। स्वागत है स्थायी समिति सभापति, स्टैंडिंग सभापति है, स्वागत है सर आपका इस श्रृंखला में। अब इंतजार कर रहे विधायक ट्रॉफी जिनके नाम से खेली जा रहे हैं, जो फोर्ट्रिक आमदार सम्मानीय प्रशांत ठाकुर साहब इस मंच के ऊपर कब तशरीफ लाएंगे, इसका भी इंतजार किया जा रहा है, क्योंकि शेड्यूल उनका फिलहाल तो बिजी है, क्योंकि अधिवेशन भी चल रहा है। एक रन पूरा किया जाएगा, एक रन के साथ टीम का स्कोर आगे बढ़ेगा। पहले ओवर में अच्छी बल्लेबाजी भी, जबकि एक चौका एक छक्का नजर आया। 12 रन बनाए थे पहले ओवर में, जब दूसरे ओवर का आगाज में पहला चौका, उसके बाद टीम का स्कोर 16 और इसके बाद 1 से आगे बढ़ता 17 पर विकेट गिरा पर 2। मजा आएगा मुकाबले में। दर्शक बड़ी इत्मीनान के साथ इस श्रृंखला का लुत्फ उठाते हैं। जो दर्शक यूट्यूब के जरिए हमें सुन रहे, लाइव के जरिए, सभी का हम स्वागत करते हैं विधायक ट्रॉफी 2026 के खूबसूरत और शानदार मेले में। तीसरे चरण में हम आते हुए कुल मिलाकर 40 टीमें श्रृंखला में शरीक हो चुकी। अच्छी गेंद हार्ड लेन पर गेंद को किया, बल्लेबाज को चकाती भी गेंद, फुटवर्क का इस्तेमाल तो जरूर किया था। लॉन्ग ऑन पर खेलने की मंशा रखी थी बल्लेबाज ने, लेकिन उनके इरादों को यहां पर तहस नहस करती हुई गेंद, डॉट गेंद की समाप्ति होना बेहद जरूरी है गेंदबाज आदित्य के लिए, क्योंकि आदित्य के ऊपर जब चौका आया था उसके बाद उन्होंने दबाव बरकरार किया बल्लेबाज के ऊपर। निशांत 10 सेकंड पर एक और डॉट गेंद। इस बार फुलर एंड डिलीवरी की कोई मौका नहीं है बल्लेबाज के पास इस समय खेलने का, और यहां से डॉट की समाप्ति और का समापन, क्योंकि ये ओवर कब शुरू हुआ कब समाप्त हुआ पता नहीं चला। हालांकि एक चौका जरूर लगा, एक विकेट भी प्राप्त हुआ। पहले ओवर में 10 रन, इस ओवर में 7 रन, कुल मिलाकर 17 रन, 2 विकेट गिरे और टीम का स्कोर अब जीत के लिए बची हुई 18 गेंदे। और ये देखिए, ये हमारे स्क्रीन के ऊपर रायगढ़ टेनिस क्रिकेट की A1 जोड़ी कहा है उन्होंने, हमारे संदीप पाटिल सर और स्वयं मैं हूँ मचिंद्र पाटिल। स्वागत है सभी का। ये जो प्यार है जो हमें रायगढ़ वासियों ने दिया है, ठाणे वासियों ने दिया, पालघर वासियों ने दिया, जिसके कारण इस साल में DD स्पोर्ट्स पर भी कमेंट करने का बेंगलोर में पूरा 23 दिन मौका मिला। ये आपका प्यार है, आपके प्यार से हमें आगे बढ़ने की प्रेरणा मिलती है, और आपका प्यार और आपकी दुआ हमारे साथ हमेशा रहे, यही हम आपसे उम्मीद करते हैं। बहुत बहुत शुक्रिया। फॉर्चून इवेंट और टीम का स्कोर 17 जीत के लिए समीकरण बनेगा। ये देखिए हमारा कमेंट्री बॉक्स भी दिखाया जा रहा है। मैं हमारे साथ है एक बेमिसाल हमारे स्कोरर गुलशन गोवर तो नहीं है, लेकिन ये गुलशन पाटिल है। 18 गेंदे और 42 की आवश्यकता। अंकित भी काफी लुत्फ उठा रहे, क्योंकि जैसे जैसे रात जाती है ना, वैसे यहाँ का माहौल और बढ़ जाता है, क्योंकि मेहमान कम हो जाती है तो फिर एक और माहौल में हम निकल चुके हैं। ये देखिए, ये पापा पटेल एक यानी कि वोट से जीते थे। एक वोट की कीमत किसे पूछना है तो पापा पटेल से पूछिए। एक वोट से पार्षद बने थे मेरे दोस्त, क्योंकि हमेशा इम्तिहान में 1 मार्क्स और वोट में हम बात करते हैं, 1 वोट की अहमियत देखिए हमारे पापा पटेल के लिए। पापा पटेल आपने जो मिसाल बनाई है वो हमेशा कायम रहेगी। इस रिकॉर्ड को मुझे नहीं लगता कि कोई आज तक तोड़ पाया और तोड़ पाएगा आगे भी, क्योंकि एक बड़ा रिकॉर्ड था उनका। राजनीति हर एक का काम नहीं होता मेरे दोस्त, क्योंकि इसमें आपको झोंकना पड़ता है पूरे परिवार के साथ। तो कोई बात नहीं, इसकी भी चर्चा बाद में करेंगे। 18 पर 2 फिलहाल तो, लेकिन मुबीन की हम बात करेंगे तो मुबीन ने पूरी तरह से झोंक दिया श्रृंखला को अंजाम देने के लिए, कट कर दिया बैकफुट पर जाकर। हालांकि फिलहाल खेल तो धीमे आंच पर चला, क्योंकि शुरू में ही खेल काफी उफान पर चला। पहले ओवर में 12 रन मिले, चौके छक्के लगे। उसके बाद जैसे ही बल्लेबाज के पारी का आउट हुए, एक के बाद एक 2 विकेट गिरी, उसके बाद बल्लेबाज के ऊपर दबाव बरकरार किया। बच्ची भी गेंदे अब 16 गेंदे अब 40 रन की दरकरार है। 16 गेंदे 40, यानी कि ये मुकाबला अब थोड़ा सा एक तरफा फिलहाल तो नजर आ रहा है, लेकिन नेरा टीम
अभी भी प्रयास में है और यहां से लगेगा एक बड़ा हिट सीमा पार दबाव को हटाने के लिए नांदगांव टीम के लिए छक्का ना बेजरूरी था मच नीडेड छक्का 6 रन महाराष्ट्राची शान मंतरावचा एवन जोडीला बहुत बहुत शुक्रिया फॉर्चून इवेंट हमारे साथ मुबीन पटेल है मुबीन पटेल की जितनी भी तारीफ कीजिए उतनी कम है क्योंकि ये तलोजा की आन बान शान है जिन्होंने श्रृंखला के लिए पूरी तरह से अपने आप को झोंक दिया एक नए मुकाम पर 12 साल के लंबे दीदार के बाद फिर एक बार एक क्रिकेट का मेला लगता हुआ इस श्रृंखला में सभी का स्वागत है 25 पर 2 विकेट जरूरत है अभी भी बड़े हिट तो लगा लेकिन गैप नहीं मिला लॉन्ग ऑन पर बैकअप है प्रोडक्शन मिलेगा और यहाँ से 1 रन की ज्यादा से ज्यादा बिल्कुल ये सफलता पूरी की जा सकती है टीम का स्कोर धीरे आगे बढ़ता है 26 रन टीम का स्कोर 2 विकेट यहाँ पर जैसे ही मंगेश मैदान पर गए मंगेश कुटले उन्होंने छक्का लगाकर मनीष कुटले माफ कीजिए 4 गेंदों में 9 रन का इजाफा दिया स्टैंड एंड डिलीवर बहुत अच्छी गेंदबाजी निशान हुद्दार इतनी अच्छी बल्लेबाजी नहीं कर रहे अब फिलहाल तो क्योंकि 4 गेंदों का उन्होंने इस्तेमाल कर अब तक एक सिंगल से उन्होंने रन बटोरा और यही कर रहे हैं मनीष और उनके बीच में बातचीत हो रही है कि मनीष यही बता रहे कि इस तरह के डॉट गेंदे इस समय हमें यहाँ पर नुकसान पहुंच सकती है तंग कर सकते हैं हमें क्योंकि हमारा मकसद इस मुकाबले को जीत मुकम्मल करना है तो यहाँ से बड़े हिट की जरूरत है यही बता रहे वहां पर मनीष ये हमारे वीआईपी डाइस मुकादम सर पापा पटेल ये हमारा पूरा परिवार है तलोजा के भी कई दर्शक मंच के ऊपर है ये पूरे हमारे मेहमान हैं सभी का स्वागत करना चाहेंगे क्योंकि मेहमान नवाजी करना अब इनसे सीखिए तलोजा वासियों से संदीप सर ने कल बात छेड़ी थी कि पहले लाल बत्ती की गाड़ी आती थी फिलहाल तो मोदी सरकार यानी मोदी साहब ने लाल बत्ती के ऊपर बंदिश लगाई लेकिन जब लाल बत्ती की गाड़ी आती थी तो तलोजा से गाड़ियों का काफिला वो मंच पर पहुंचता था क्या माहौल बनता था और ये देखिए संदीप पाटिल सर को भी दिखाया जा रहा है स्क्रीन के ऊपर अभिषेक पाटिल हमारे वकील हैं कानून काफी अच्छे से जानते हैं और साथ साथ अजहर भी है स्वागत है आपका शिक्षित होना बेहद जरूरी है आपको युवाओं को शिक्षित होना बेहद जरूरी है क्योंकि आज के युवा कल का भविष्य मुझे याद है स्वामी विवेकानंद ने कहा था गिव मी 100 यंग मैन आई शैल चेंज द वर्ल्ड क्योंकि युवाओं में ताकत होती है अब सभी कर बनेगा 12 गेंदे और 33 रन की आवश्यकता क्या यहां से नेरा टीम आगे बढ़ पाएगी क्या नांदगांव टीम यहां से अपनी वापसी कर पाएगी क्या कौन सी टीम यहां पर जीत का परचम लहराएगी और कौन सी टीम मैदान के ऊपर उफान पर खेलेगी आइए चर्चा करते हैं इसकी भी लेकिन फिलहाल चलेंगे जीतू के पास 12 गेंदे 33 की आवश्यकता जब मैच हो सुपर फास्ट तो छत भी होनी चाहिए सुपर स्ट्रॉन्ग बारिश हो या हीट वेव फैसल रूफिंग सॉल्यूशन हर रूफ का चैंपियन शुक्रिया ये देखिए स्क्रीन के ऊपर ये दोनों आयोजकर्ता हम देख पा रहे हैं मुबीन पटेल को स्क्रीन पर दिखाया जा रहा है सेट्टू को भी दिखाया जा रहा है जिनके माध्यम से 12 साल के लंबे दीदार के बाद केपीसी के मैदान के ऊपर तलोजा का मेला लगा और यहाँ पर मुबीन पटेल की कड़ी मेहनत है जो कि तलोजा की आन बान शान है उनके माध्यम से मेला लगता हुआ यहाँ पर बहुत ही बड़ा मेला हम देख पा रहे हैं हमारे अरुण भाई पटेल ओमान कमरुद्दीन नचू पटेल शाहिद पटेल उनका साथ निभाते हुए और ये देखिए ये जोड़ी नंबर कहा जा सकती है सेट्टू को दिखाया जा रहा है और साथ साथ मुबीन पटेल को भी 12 गेंदे 33 की आवश्यकता आने वाले ओवर किस प्रकार फेंका जाएगा आने वाले ओवर में कितने रन बनेंगे आने वाले ओवर में रन बनने के बाद अंतिम गेंद में कितने रन बचेंगे अंतिम ओवर में इसके एक नहीं कई सवाल उनके जवाब ढूंढने के आने वाले इस ओवर में 12 गेंदे और जीत के लिए 33 रन की आवश्यकता नेरा बनाम चलता मुकाबला नेरा नांदगांव के बीच में दोनों के बीच में मुकाबला एक कड़ा संघर्ष की तरफ चलता हुआ अब फिलहाल तो मौजूदा स्थिति दोनों टीमों के लिए अच्छी मानी जाएगी लेकिन आने वाला ओवर क्रिकेट का दस्तूर है आने वाला पर्दाफाश करने वाला का पर्दा हट जाएगा कितने रन बनेंगे इससे हम बिल्कुल अंदाजा लगाएंगे पूर्व अनुमान लगाया जा सकता है कौन सी टीम यहां पर आगे बढ़ पाएगी 12 गेंदे 33 देरी ना करे गेंदबाज आपके लिए ये बिल्कुल हम कहना चाहेंगे देरी नहीं करना बिल्कुल समय काफी कम लेना हिट किया गेंद को स्लो गेट गेंद सीमा पार शानदार छक्का फैसल
पर है तब तक मैदान पर तबाही मचा, क्योंकि मनीष एक ऐसे बल्लेबाज है जिन्हें आती मैदान पर तहलका मचा, आतंक मचा दिया रनों का, और इसे क्रिकेट की परिभाषा में रनों की रन मशीन भी कहा जाता है। इस मशीन को हैंग करने के लिए एक वायरस की जरूरत है, यानी एक अच्छी डिलीवरी की जरूरत है। 32 पर 2 विकेट, 11 गेंदे, अब 27 की आवश्यकता। मनीष के होते हुए यह टीम महफूज मानी जाएगी, क्योंकि मनीष में काबिलियत है, क्योंकि एक अच्छी बल्लेबाज के रूप में पेश आता है। फुल टॉस गेंद गैप में जरूर खेला और गेंद निकल गोली की रफ्तार से, कोई मौका नहीं है। एक और बड़ा हिट, सीधा 4 रन। चिश्ती दीवाने हैं हम, चिश्ती दीवाने। माहौल बना यहाँ पर, कव्वाली का माहौल बना, जीतू ने माहौल भी बना इस बल्लेबाज ने, मनीष ने, क्योंकि मनीष कुटले मैदान के ऊपर इस प्रकार खेल रहे हैं। वेल फिनिशर बल्लेबाज है, जानते हैं कठिन दौर में किस प्रकार खेलना है और कठिन दौर में मुकाबले को किस तरह अपने पक्ष में लाना है। भलीभांति जानते हैं, एक शानदार बल्लेबाजी करती भी ये पारी उनकी। ऑन साइड में दिशा तो की, लेकिन लॉन्ग ऑन पर बैकअप जरूर मिलेगा। एक पूरा गेंद को ढूंढते रह गए जब तक देरी हो चुकी है। ये गलतियां है, दबाव है, दबाव में इस तरह की गलतियां अक्सर देखी हमने, और इस तरह से दबाव से जूझना पड़ रहा है इस समय गेंदबाजों को और खिलाड़ियों को भी। टीम का स्कोर 2 से बढ़ेगा, अब समीकरण तब्दील किया जाएगा। 9 गेंदे और जीत के लिए 21 उनकी दरकरार। दोनों के बीच में बातचीत हो रही है, यहां से खराब फील्डिंग की जा सकती है, क्योंकि मनीष को आपको नॉन स्ट्राइक पर रखना चाहिए था। निशान को आप मौका नहीं मिला है, क्योंकि मनीष एक अच्छे बल्लेबाज है, उसको 9 स्ट्राइक पे रखना चाहिए था, लेकिन मिलेगा मौका मनीष को फिर एक बार मैदान पर। ये देखिए रफ्तार में किया गिरफ्तार। डॉट गेंद की समाप्ति, सलीम डॉट गेंद की समाप्ति पर 8 गेंदे 21 की आवश्यकता मैदान के ऊपर। अब 2 गेंदे यह तय करेगी कि नेरा आगे बढ़ेगी या फिर नांगाब आगे बढ़ेगी, क्योंकि मनीष ने तो काफी अच्छा प्रयास किया। एक 7 गेंदों में 21 रन की धुआंधार पारी, 300 के पैंतीस से बल्लेबाज की, और क्या उफान पर बल्लेबाजी चली। दूसरी तरफ निशान उनका साथी बाती में। एक और बड़ा हिट, ये देखना हैंडसम, और देखना अब क्या हुआ है। वहां पर बातचीत होगी, अंपायर के इसे इंतजार किया जाएगा। जी हां, 6 रन, हैंडसम टावरिंग 6। मेरी बस सात गेंदे 15 की आवश्यकता, धुआंधार बल्लेबाजी। मानो मैदान के क्या अक्लमंदी क्रिकेट, जानते हैं अंतिम गेंद स्ट्राइक को खेमे में रखना है, इससे कहते हैं आत्मविश्वास। अगर आपके अंदर आत्मविश्वास कूट कूट कर भरा है तो आप कभी भी उफान पर बल्लेबाजी कर सकते हैं। 6 गेंदे 14 की आवश्यकता। क्या बल्लेबाजी मनीष की, आक्रामकता भी रवैया अपनाते, संयम भी बरतते, और संयम के साथ यहाँ पर अच्छी बल्लेबाज करते हुए उनके अंदर जोश, जुनून, जज्बा, ताकत, नजाकत, हुनर, काबिलियत कूट कूट कर भरी है, और वही खिलाड़ी अपने ऊपर भरोसा रखते हुए। 6 गेंदे 14 की आवश्यकता। गुलशन कितने रन मिले इस ओवर से? कुल मिलाकर इस ओवर से 19 रन मिले। काफी खराब ओवर रहा, एक लंबे ओवर की समापन हुआ, लेकिन 6 गेंदे 14 की आवश्यकता। अभी भी मुकाबला बन लिपाबा मैदान के ऊपर। क्या यहां से नेरा टीम जीत का परचम लहराएगी? क्या यहां से नांदगांव टीम आगे बढ़ेगी? कौन सी टीम यहां से अलविदा करेगी और कौन सी टीम अगले मुकाबले में मुकाम पर पहुंचेगी, इसकी भी चर्चा होगी। बने ना हमारे साथ दोस्तों, काफी शानदार विधायक ट्रॉफी 2026 का एक खूबसूरत मेला बने ना अंत तक हमारे मुकाबले में, क्योंकि यह मुकाबला काफी खौफनाक बन चुका है, यह सफर खतरनाक बन चुका है। अब कदम कदम पर खतरा मंडरा रहा है, वो खतरा है जीत और हार का, लेकिन दोनों के बीच में दुआ बनकर खड़ा है वो है मनीष कुटले। 28 रन की धुआंधार पारी, 10 गेंदों में मैदान के हर कोने में उन्होंने रन बरसाए, और क्या पारी खेली यहाँ पर, और अपने अंदर भरोसा इतना जता उन्होंने कि अंतिम गेंद पर स्ट्राइक को खेमे रखा। अब बचाना है 14 रनों को, 6 गेंदे 14 की आवश्यकता। क्या बचा पाएगी यहाँ पर नेरे के, और यहाँ पर नेरे टीम या फिर नांदगांव टीम, अपने आप को कौन बचाएगा? 6 गेंदे 14। दिल की धड़कनें तेज करे, नांदगांव टीम अभी भी आगे बढ़ रही है, उफान पर बल्लेबाजी चल रही है, लेकिन नेरे टीम सब कुछ दांव पर लगा रही है, पूरी कायनात लगा रही है इस मुकाबले को रुकाने के लिए। क्या ये मुमकिन है उनके लिए रुकाना? इसकी भी चर्चा हम करेंगे। 6-14, सफर खतरनाक लेकिन मिस टाइमिंग, और यहां से बनेगा ये कैच नहीं बल्कि मैच है। जी है, कैच नहीं मैच है। मुकद्दर ने साथ दिया तीसरे प्रयास पर, आखिरकार कैच को लपक लिया वहां पर सचिन मोरे ने, एक बड़े खिलाड़ी है, और यहां से एक बहुत ही बड़ी तूफानी पारी का समापन होता हुआ।
रहते हो स्ट्रॉन्ग टेंशन भगाने का प्रयास किया था, उठे गिरे उसके बाद संभाला, लेकिन तब तक सचिन मौर्य ने कैच को लपक लिया तीसरे प्रयास में। और यहां से ये मुकाबला अब करवट बदल सकता है। जीतने के लिए 6 गेंदे 14, अब समीकरण बचा 5 गेंदे 14, क्योंकि समीकरण लंबा था। 12 गेंदे 33, 11 गेंदे 27, 10 गेंदे 23, 9 गेंदे 21, 7 गेंदे 21, 7 गेंदे 15, 6 गेंदे 14, अब समीकरण बचा है 5 गेंदे 14 रन। पहला मुकाबला इतना शानदार, तो सोचो आने वाले मुकाबले किस प्रकार आज खेले जाएंगे। बने रहना, मनोरंजन तो काफी होगा। हमारे बहुत ही बड़े इस मुकाबले की श्रृंखला में हम सभी का स्वागत करना चाहेंगे। 5 गेंदे 14, पहले गेंद पर विकेट, लेकिन कोई फर्क नहीं गिरा। एक और गेंद सीमा पार, बेहद शानदार छक्का सुजल के बल्ले से। देखो देखो इस मुकाबले में अंतिम चरण में पता नहीं चल रहा है कि कौन सी टीम आखिरकार जीत का परचम लहराएगी। इतना आसान नहीं है इस मुकाबले को जीतना। काफी बड़ा मुकाबला, शानदार। ये दोनों के बीच में कश्मकश चलती हुई गेंद डायरेक्शन के रीजन में खिलाड़ी वहां पर पहुंचेंगे। शानदार फील्डिंग, लेकिन तब तक 2 रन पूरे कर चुके थे। अब समीकरण तब्दील किया जाएगा। 2 गेंदे और जीत के लिए 6 रन की आवश्यकता। ये देखिए डगआउट का माहौल देखिए, डगआउट में खिलाड़ी बैठे नहीं है, अब वो खड़े हो चुके हैं, क्योंकि उनके भी रूम थे यहां पर खड़े होते नजर आ रहे हैं। 2 गेंदे 6 रन। कौन जीतेगा इस मुकाबले को? क्या नेरा टीम या फिर मैदान पर नांदगांव टीम, या नांदगांव या नेरा, या नेरा या नांदगांव? 2 गेंदे 6 रन। समीकरण कितनी तेजी से यहां पर तब्दील किया गया। 12 गेंदे 33, 11 गेंदे 27, 10 गेंदे 23, 9 गेंदे 21, 8 गेंदे 21, 7 गेंदे 15, 6 गेंदे 14, 5 गेंदे 14, 4 गेंदे 8, 3 गेंदे 8। अब समीकरण बचा है 2 गेंदे 6 रन। क्या मुकाबला! आंखों को भाने वाला, दिल को लुभाने वाला ये शॉट, और यहां से शानदार जीत। वाह भाई वाह, क्या शानदार जीत यहां पर। और यहां से सुजल ने बना पर बहुत ही शानदार